जास्त लोकांसाठी उपीट बनवायचं म्हटलं की काही वेळेस पाण्याचा अंदाज चुकतो. म्हणजे पाणी एकतर कमी होतं किंवा जास्त होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त उपीट बनवलं की त्याचे गोळे होत्या. आता या ठिकाणी 10 लोकांसाठी उपीट बनवत आहोत नाश्त्यासाठी. पण अजिबातही गोळे न होता, न चिकट होता, अगदी मऊ लुसलुशीत असं उपीट कसं बनवायचं, खूप अशा टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. आता सगळ्यात आधी उपीट बनवताना किंवा उपमा बनवताना जाड अशी सुजी घेतलेली आहे किंवा आवडीनुसार घ्यायची आहे. आता ही भाजत असताना अगदी लो हीटमध्ये भाजून घेतली. आता निम्मी भाजत आली की त्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे की ज्याने पहिली टिप्स म्हणजे की अगदी उपीट हे मऊ आणि मोकळं सुटसुटीत होतं. ते म्हणजे यामध्ये 1 चमचा. आता उपीट किती बनवायचं त्यावर अवलंबून आहे की तेल किती टाकायचं. आता या ठिकाणी 10 लोकांसाठी उपीट बनवलेलं आहे म्हणजे 1 चमचा तेल मी या ठिकाणी टाकलेलं आहे. आता भाजून झालेला आहे सुजी ती एका ताटात काढून घेतली. आता 10 लोकांसाठी 1 वाटी शेंगदाणे टाकले. म्हणजे ज्या वाटीने सुजी घेतली त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे टाकले. शेंगदाणे तळून भाजलेल्या सुजीमध्ये टाकून दिले. आता त्याच कढईमध्ये जाडबुडाची कढई घ्यायची. त्याच कढईमध्ये तेल टाकून 3 चमचे तेल टाकलं आहे. सगळ्यात आधी तेल तापून द्यायची. मोहरी टाकली ती चांगली फुलून द्यायची. उपीटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे 1 चमचा जिरे टाकले आणि 1 मूठ स्वच्छ धुवून घेतलेला असा कढीपत्ता टाकला. तिखट अंदाजानुसार कापून घेतलेल्या मिरच्या टाकून घेतल्या. आता ही फोडणी देत असताना ठसका होतो म्हणून कमी हीटमध्ये फोडणी दिलेली आहे. आता या ठिकाणी 5 ते 6 मीडियम साईजचे कांदा या पद्धतीने कापून घेतला. तोही यामध्ये टाकलेला आहे. कांद्यानंतर 3 मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले. टोमॅटो आवडीनुसार टाकायचे. नाही टाकलं तरी पण चालेल. टोमॅटो शिजण्यासाठी मी 1 मोठा चमचा मीठ टाकलेला आहे. मिठाचा अंदाज घेत मीठ टाकायचं आहे. गोळे होऊ नये म्हणून उपीट कसं बनवायचं. आता पुढची स्टेप अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे अजिबातही उपीटाचे गोळे होत नाही. सगळ्यात आधी 1 चिमूट हळद टाकायची आहे. हळदही या मसाल्यामध्ये छान अशी शिजवून घ्यायची. आता गोळे होऊ नये यासाठी ही जी भाजलेली सुजी आहे शेंगदाणे या मसाल्यामध्ये छान असे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची किंवा भाजून घ्यायची. म्हणजे मसालाही सगळीकडे लागला जातो. आता या ठिकाणी 3 वाट्या सुजी घेतलेली आहे. त्यासाठी मी 9 वाट्या पाणी घेतलेलं आहे. म्हणजे सुजीच्या 3 पट पाणी घेतलेलं आहे. अगदी कमीही होत नाही, जास्तही होत नाही. आणि पाणी उकळून घ्यायचं आणि मग यामध्ये टाकलेलं आहे. नऊ वाट्यामधलं पाणी मी थोडंसं साईडला ठेवलं होतं. पण अंदाज घेत पुन्हा मी हे पाणी टाकलेलं आहे. म्हणजे जवळजवळ निम्मी वाटी पाणी मी साईडला ठेवलं होतं. या पद्धतीने पाणी कमीही झालेलं नाही. एकही उपीटीचा कितीही उपीट बनवलं, उपमा बनवला, अजिबातही गाठी होत नाही, गोळे होत नाही किंवा कुठं शिजला कुठं नाही असंही होत नाही. या पद्धतीने उपीट बनवलं तर सगळेच आवडीने खातील. कमी मसाल्यामध्ये कमी साहित्यात अतिशय
आता यामध्ये मोकळा सुटसुटीत होण्यासाठी यामध्ये वाफ 2 ते 3 मिनटं वाफ दाबवायची आहे. यामुळे अगदी सुजी फुलून निघते व उपीटही अगदी मोकळं सुटसुटीत होतं. अशा पद्धतीने आपलं 10 लोकांसाठी एकाच वेळेस अगदी छान असं चविष्ट उपीट झालेलं आहे कमी साहित्यामध्ये.